नमस्कार मित्रांनो, राम राम सगळ्यांना. मित्रांनो थांब बरं की एक मिनिट, लाईट बंद करू आपण. लाईट चालू त्याचा नाही का नेमका. हे बघा मित्रांनो, किती सुंदर असं दृश्य. मित्रांनो मी असं दृश्य दिसू राहिलं पहा. हे नारळ इकडे नारळ जर गेलं नाही बघा, खूप सुंदर असे नारळ दिसू राहिले बरं की. कंपनी मित्रांनो आपल्या शेजारी सोयाबीन वगैरे पाहिजे आणि आपलं गवती घास वगैरे वगैरे घराच्या मित्रांनो. बघा पालक वगैरे मस्त झालं मित्रांनो. वरतून आपण व्हिडिओ काढवायला बरं का. सुंदर असा हिरवागार नजारा मित्रांनो. आणि खूप असा जोरात पावसाचं आगमन व्हायला आता ते हे बघा. आज भरपूर असा पाऊस सांगितलेला आहे नाही का वरती, म्हणजे मुंबई साईडला. बघा आपण आहे ना अशा ठिकाणी उभं आहे एकदम बघा, उंच अशा ठिकाणी नाही का. आज थोडंसं भीती वाटते असं असं पडलेलं आहे. इकडं बुस साठवलेलं आहे नाही का नेमकं. आणि इकडं असं हे दगड ना आपण रचले होते नाही का कार्यक्रमाच्या वेळेस. इकडे विट्टा वगैरे पडलेल्या पा. इथं ऊसात ना मित्रांनो कंटिन्यू बिबट्या वगैरे येत राहतो बरं का. म्हणजे आता इथं अजून थोडी हाईट असते ना, वरतून दिसलं असतं आपल्याला का इकडं काय काय म्हणून नाही का. बघा एकदम अडचण नाही का, अशी घनदाट असा ऊस आहे हा. आणि ह्या साईडला मित्रांनो गंगा गोदावरी बरं का, एकदम थोड्याशा लांबच्या प्रवासात आहे ती. इथून 1.5-2 किलोमीटर वरती नदी बरं का आपली गंगा गोदावरी. जवळच अंतराव. इकडे खाली पण डीजे वगैरे चालू, कारण आज गोपाळ काल आहे नाही का. आज काय कृष्ण अष्टमी ना, गोकुळ अष्टमी कृष्ण अष्टमी आज नाही का. आज म्हणजे श्रीकृष्णाचा जन्म ठिकाणी का. आणि ज्या ठिकाणी श्रीकृष्णाला वन जेल बंद होते नाही का, म्हणजे देवकी आणि वसुदेव नाही का, तर त्या ठिकाणी बंदिस्त होते. त्या ठिकाणी श्रीकृष्णाचा 8वा पुत्र म्हणून जन्म झाला होता श्रीकृष्णाचा. आज पण श्रीकृष्णाचं स्वरूप आपल्याला पाहायला भेटतं नाही का मित्रांनो. बऱ्याच ठिकाणी आपण संकटात असतो किंवा काय असतो नाही का, अशा ठिकाणी आपल्याला बघायला भेटतं. काही नाही काय आपल्यावरती काही नाही प्रचिती आपल्याला येत असते सदैव नाही का. जसं आपलं महादेवांचं मंदिर इकडे समोरच्या साईडला बघा, आपलं महादेवांचं मंदिर आहे मित्रांनो. बऱ्याच वेळा आपण मंदिर बघत राहतं नाही का. म्हणजे जनानंद स्वामी जनशांती बाबांच्या हातून आपलं हे मंदिर झालेलं आहे नाही का. मूर्ती प्राणप्रतिष्ठा जो काय असं नंदी महाराज का असं वगैरे थोडंसं झूम करून दाखवते बघा. म्हणजे अजून पण तो बॅनर आहे बरं का, 1 वर्षापासून. आता काही थोडेच दिवस झाले आपल्याला. आणि मित्रांनो आपल्या का बिबट्याचं इथं मित्रांनो काहीतरी मशीन चालू आहे बघा. फॉकलँड काहीतरी म्हणते त्याला. ते बघा चैनीवालं आहे ते बघा. ते काहीतरी काम चालू एवढं आमच्या जवळ दिसत नाही व्यवस्थित, पण आपल्या कॅमेराने जेवढं नाही तेवढं ॲडजस्ट करतो आपण नाही का. आणि या साईडला ना मित्रांनो जास्त पाऊस आहे इकडच्या साईडला. म्हणजे त्र्यंबक दर्शन मित्रांनो, जर आज तुम्ही जर त्र्यंबकला दर्शन जर जात असताना 2 दिवसापासून खूप गर्दी. कारण शुक्रवार शनिवार रविवार या 3 दिवसाच्या सलग सरकारी सुट्ट्या नाही का. मग त्याच्यामुळे आहे ना त्र्यंबक राजाला भरपूर अशी गर्दी. आणि 12 ज्योतिर्लिंग खूप मोठं असं तीर्थ त्या ठिकाणी बघा. म्हणजे भगवान शंकरांनी ज्या जटा आपटल्या म्हणजे गंगेला खाली उतरवलेले ते स्थान तिथे आहे. आणि त्यानंतर ब्रह्मा विष्णू महेश असं ते ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर म्हणून त्र्यंबक ज्योतिर्लिंग हे तिथे आहे बरं का मित्रांनो. आणि तिथं कुशावरती आहे मित्रांनो. आणि पुढच्या साईडला गंगाळतळ आहे म्हणा बरं का. अशी ती भरपूर असा इतिहास आहे मित्रांनो. तिथं गोहत्येचं पालन म्हणजे चालन झालेलं आहे तिथं. समोरच्या साईडला मार्कंड ऋषी मित्रांनो. असं बऱ्याच ठिकाणी मार्कंड ऋषींचं मंदिर वरती नाही का. आपण फेरीचा पण आता व्हिडिओ टाकलाय नाही का. 2 व्हिडिओ टाकले मित्रांनो 2 भागामध्ये. असं तुम्ही बघू शकता बघा. सुंदर असं दृश्य मित्रांनो. आपण नुसतंच वावर खोदून ठेवलंय मित्रांनो, म्हणजे नागर वखर करून ठेवलाय बरं का इथं. पण नेमकं ना ट्रॅक्टर यायलाच आता जागा नाही सध्या. आता म्हणजे पालक वगैरे अशाच पालेभाज्या वगैरे करायला. तर आपण काही लय मोठे शेतकरी मित्रांनो. हे बघा आता रस्त्याचं पण थोडंसं काम झालं बरं का मित्रांनो. आपण ते पण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवू नाही का. काही लोकांच्या म्हणजे आपले सरपंच त्यांच्या संमतीनं झालं ते होणं गरजेचं होतं नाही का. भरपूर दिवसापासून त्याला पण देवाचाच आशीर्वाद लागतो. बऱ्याच गोष्टींचं हे राहतं नाही का. तसं आपल्या देवाला सुद्धा एवढा काट्यापुटवानातून यावं लागलं बरं का मित्रांनो. खर्च्या साईडला रस्ताच नाही आपल्याला. हे बघा बघू शकता तुम्ही. म्हणजे इथून चारीची वाट आहे. इथून हे जे आहे ना लावलेलं नारळाचे झाडं, आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये असं दाखवलं. अशी वाटी या कंपनीच्या बंद पडलेली. इसवी सन भरपूर आहे. साधारण 84 पासून बंद पडलेली कंपनी बरं का मित्रांनो. ही 84चा म्हणजे आम्हाला आठवत नाही तशी बंद पडली. खूप पुरातन अशी कंपनी. त्याच्यावरती ना महाराष्ट्राचे खूप मोठे बोळे आणि तिथले जे गोपे आहे ते कंपनीचं तेच काम चालू आहे. काहीतरी खड्डे करून ठेवले बघा या साईडला, माती बिती लावून ठेवली बघा. पण बघू शकतो नाही का.
काहीतरी बांधकाम वगैरे चालू आहे मग त्या साईडला. मित्रांनो हे पहा मला वाटतं बिबट्याचा आला का काही कुत्र्याचं पिल्लू आलं मित्रांनो हे बघा समोरच्या साईडला जेव्हा ते चाललं इकडं आपल्या पालकातून मला वाटलं मित्राचं काय बिबट्या आहे ए! तेव्हा त्या साईडला चाललं पहा. काय मित्रांनो बरेच कुत्रे ना शहरातून इकडच्या साईडला आणून सोडले जाते बरं का. कारण इकडे ना हे जंगल दिसतं ना मित्रांनो इकडे समोरच्या साईडला त्या साईडला ना हायवे बरं का. म्हणजे ते काय करतात जेरबंदी करतात नाशिक शहरातले सगळे कुत्रे इकडे आणून सोडले जातं बरं का आपल्या ग्रामीण भागामध्ये. म्हणजे जिकडे जिकडे भाकरी भेटतील काही असं पाळीव प्राणी मरत राहते नाही का गाई म्हशी वगैरे म्हणजे खायचा प्रयत्न करते कुत्रे. हे कसं लहान मुलं खूप अटॅक करतं बरं का डेंजर राहते त्यासाठी. तर मित्रांनो असा ब्रह्म विष्णू महेशाचं स्थान आहे त्र्यंबकराज नाही का. तर तुम्ही अवश्य भेट द्या. तिथं ब्रह्मगिरी म्हणून निलगिरी पर्वत आहे. तिथंच समोरच्या साईडला अंजनेरी मातेचा पर्वत आहे. तर मित्रांनो तिथला अंजनेर मातेचा अजून अंजनी इकडं अयोध्या तयार झाली पण इकडं म्हणजे राम मंदिर तयार झालं पण इकडं अजून अंजनी मातेचं काही मंदिर तयार ही खूप मोठी अशी शोकांकी काय नाही का. हे मंदिर फडणवीस साहेबांनी करायला पाहिजे पटकन नाही का लवकरात लवकर. कारण पहिले बनेगा हनुमान मंदिर बाद में राम मंदिर असा विषय होता. पण सरकारने ठीक आहे पहिल्यांदा राम मंदिर बांधलं